विन भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान रांडवेने जेवे शृंगार पै केला प्रेमा विना झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवे सुरवड जाणतील प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान पांडुरंगा मन दुसरे चरण संतांची आहे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किलिया स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण ते श्रीगुरूचे नमस्कारून आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमृतची परिमूर्तू कारुण्य प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग
श्री संत दक्षिण काशी पैठण निवासी शांत श्रीमंत संत महंत नाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आज या चिंतन सेवेसाठी निवडला. या अभंगावर चिंतन कथन निरूपण करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या या मूर्ती क्षेत्रामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रयोदशीच्या या काल्यावर आणि षष्टीच्या आरंभाला श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण, संगीत पारायण, हरिभक्ती पारायण, प्रेममूर्ती आदरणीय नामनिष्ठ महादेवजी महाराज लटकर यांच्या अमृतमय मुखातून वाणीतून आपण सर्वांनी आपल्या या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं, शब्दाचं, अभंगाचं श्रवण केलं. आपण सर्व भाग्यवान आहे. आणि आज हा सांगतेचा दिवस. अर्थातच वारकरी संप्रदायाला जागर म्हणतात. जागराचं कीर्तन सर्व गावकरी मंडळी तथा गावातील सर्व भजनी मंडळी सर्वांच्या प्रेमास्तव ही माझ्याकडे आलेली सेवा ईश्वराच्या कृपेने साधू संतांच्या वाढू नका एवढंच राहू दे. ईश्वराच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी यांच्या प्रयत्नाने गावातली भजनी मंडळी यांच्या सहकार्याने ज्ञानदान करणारी, अन्नदान करणारी, वर्गणी देणारी, सेवा करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. जुनं गाव आहे, ज्ञानानं तृप्त झालेलं गाव आहे. वैकुंठवाशी या गावाला भगवान बाबाचे पाय लागले. वैकुंठवाशी भीमसिंग बाबा यांचे पाय लागले. रविदीप हिरा बाबा नेहमी अभंग घ्यायचे. भीमसिंग बाबा आवडीनं अभंग घ्यायचे. आवडीचा अभंग, लयच आवडीचा अभंग. पण किती वेळेस घेऊ द्या, किती वेळेस घेऊ द्या, त्या अभंगाचं चिंतन वेगळंच म्हणून आवडायचं. म्हणून आवडायचं. विशेष ताकद आहे. म्हणून या भूमीमध्ये लाभणारे सर्व महात्मे मंडळी आणि या ठिकाणी आजची ही सेवा जागरणाची जगद्गुरु तुकाराम महाराजानं मागितलं, नामदेव महाराजांना मागितलं, अनेक साधू संतांना मागितलं. नाथ महाराज या ठिकाणी मागणं मागतात. तसं तर साधू संतांचा नेम आहे, धर्म आहे. काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाण तसे हात पसरीजीने दे गजा. करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने दे गजाचे मागणे ती. मागणे ती एक तुझ प्रती आहे. नाममुखी संत संग देई काही मागणे, दुसरं कोणत्या गोष्टी मागत नाहीत. साधू संतांना काय मागितलं जीवनामध्ये? बाकीचं आम्हाला काही नको. काय नको? न लगेच मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संता
न लगे पाहिजे नाही काय मुक्ती धन मोक्षाचे आम्हा नाही अवघड. तुम्ही आम्ही सर्वजण ज्याच्यासाठी रात्रंदिवस फिरतात, तुम्ही आम्ही सर्वजण ज्याच्यासाठी रात्रंदिवस फिरतात, तुकोबाराय म्हणले ती आमच्या घरी तो शेव घड गाठोडी सुंदर आबा संतोष आबा विठाला. मोक्षाचं आम्हाला अवघड नाही, मोक्षावर आम्हाला काही घेणं देणं नाही. ते आमच्या घरी काम करतो. तुका म्हणे मुक्ती काम, तुका म्हणे मोक्षे मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. होय सांगू आईशी तुका म्हणे मोक्षाचे आम्हा नाही अवघड. मोक्ष कशाला म्हणतात? मोक्ष त्या मोक्षाचं उत्तर अमृत अनुभव मध्ये सांगितलं. कैवल्य कनकाची या दाना जो न करशी थोरा सहना दृष्ट्याच्याही दर्शना पाढावू जो. हुंबरती गायता याकडे कान कैवल्य निदान देऊनी ठाके. कैवल्य पुन्हा नाथ महाराज तिने बापाची दादूला केला. कोण म्हणे इच्छा वाईट बोला अवघे तिच्याच पावलाने चाला तरच कैवल्य सुख तुम्हाला. विठाला इथे नाथ महाराज म्हणतात आम्हाला बाकीच्या गोष्टी नको. महाराज बाकीच्या गोष्टी नको म्हणणं ठीक आहे, पण तुम्ही शब्द असा वापरला ज्ञान नको. कसा शब्द वापरला? ज्ञान नको. ज्ञान नको म्हणे. तसं तर तुकाराम महाराजांना सुद्धा काकड्याच्या प्रमाणात ज्ञानाला थोडसं नको म्हटले. नको ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान नको. सिद्धांत असा आहे ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही, ज्ञानाशिवाय माणसाला मुक्ती नाही. आणि तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान. ते नको म्हणणार ज्ञान बरोबर करू द्या. आपल्याला खायला लागणारच आहे, त्याच्यामुळे सहन केलं तर ते म्हणते तुम्ही दम खा म्हणले उद्या उशीर होईल. विठाला ज्ञान नको. कोणतं ज्ञान नको? कोणतं ज्ञान नको? ज्ञानवरायानं ज्ञानेश्वरीत 12व्या अध्यायात सांगितले ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भाजावे सर्वश्वेशी. ज्ञान कोणतं पाहिजे? बरव ज्ञानेश्वरी. आणि विचारसागरात परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान, दृढ परोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान, स्थूल ज्ञान, मूल ज्ञान. जिथपर्यंत नजर पुरत नाही त्याला म्हणायचं ज्ञान, जिथपर्यंत नजर पुरती त्याला म्हणायचं विज्ञान, विज्ञानाला खरं समजणं याला म्हणायचं अज्ञान. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान येत सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. काही ज्ञानातले अज्ञानी, काही ज्ञानातले अज्ञानी, काही अज्ञानातले ज्ञानी,
काही ज्ञानातली ज्ञानी आणि काही अज्ञानातले अज्ञानी. काही माणसाला किती पटून सांगा ते म्हणते त्याचा अर्थ असा नाहीच. मी म्हणलं नारळ देईन मला जाऊ दे, पण नाहीच म्हणल्यावर मग आता काय. व्यर्था पुली वाचा व्यर्था पुली वाचा व्यर्थ आपली वाचा शिनू नये, कोणालाही ज्ञान सांगू नये. वाघिणीचं दूध ठेवण्यासाठी पात्र सोन्याचं लागतं, ज्ञान कुठेही सांगू नये. ज्ञान साठवण्याचं पात्र शुद्ध लागत. ज्ञानातले अज्ञानी, ज्ञानातले अज्ञानी कोण? चांगदेव. किती विद्या, किती विद्या आणि किती कला. 14 विद्या आणि 64 कला. 14 विद्या आणि 64 कला. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. शास्त्र सांगतंय कोणतं ज्ञान? सर्वं खलविदं ब्रह्म. 17वी विद्या. ते चांगदेव साधा नव्हता, साधा नव्हता. तुम्ही आम्ही त्याला चांगदेव म्हणाव असा चांगदेव नव्हता. ते ज्ञानबरायने त्याला चांगदेव म्हणाव. आपल्या लोकांचं आणि त्या साधू संतांचं कायच भांडणे मला मेळ लागत नाही. रामायण ऐकताना विषय निघा सगळे रामाकून, सगळे रामाकून. आणि रावणाचं नाव येणं, दात खाणं आणि नारळ फोडणं. रावण सामान्य नव्हता. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. दशग्रंथी म्हणजे ज्याला 10 ग्रंथाचं श्रवणे पठणे. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी 4 वेद मुखो गतवाणी. सर्वावर पडलं पाणी. काही काहीला अभ्यास सगळं पाठपाठांतो, भरपूर पाठपाठांतो, पण त्याचं पाठांतर दुसऱ्याला अडविण्यासाठीच. सांगा मग हे असं आहे तर याचं कसं. पूर्ण अभ्यास आहे. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. सुकृत लागत आणि अभ्यास लागत. अभ्यास काय ज्ञानोबराय वर्णन करतात. अभ्यासाची निबळे गती एकांतराळे. व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. अरे अभ्यास केल्यानं काय होणार नाही. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होईल. गाथा वाचलं विष की हरी पडे समुद्री पाये जोडे. गाथा वाचल्यानं काय होईल. अरे हे वाचन केल्यानं काय होईल असं नका म्हणू. हे वाचन केल्यानं काय होणार नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून ज्ञानाची परिसीमा म्हणजे चांगदेव. चांगदेव. पण किती ज्ञान असलं, किती विद्या असल्या तर एखादबार त्याचा थोडाही जरी गर्व आला आणि सगळं सहन होतं पण गर्व सहन होत नाही. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोणी नाही. चांगदेवाला अहंकार होता.
मी 1400 वर्ष जगलो. मी वाघावर बसणार आणि हातामध्ये सापाचा चाबूक आहे आणि सगळी विद्या अभ्यास सगळ्या गोष्टी मला येतात आणि लहान लेकरापुढे मी जाईनच कसं. हे त्याला एक अभिमान होता, अभिमान. म्हणून त्यानं पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र लिहायला सुरुवात केली, पण काय लिहावा हे कळना ना. बऱ्याच जणाला वाटतं करावा, पण काय करावा हे कळना ना. काय कळावा हे कळना. मग चांगदेवानं पत्र लिहायला सुरुवात केली तर लिहा काय. पण चांगदेव हुशार होता. ते म्हणला काही नाही लिहिता आलं तर चांगलं. त्यानं तसंच पाठिलं. कसं? कोरच पाठिलं. आणि ते मुक्ताबाईकडे गेलं. मुक्ताबाईनं ते हातात घेतलं, कोरं पाहिलं, ज्ञानोबारायाकडे गेलं. दादा 1400 वर्ष जगलाय म्हणते, सगळ्या गावकऱ्याला सगळ्याला माहिती आहे हे टाकळीचं आहे, लय हुशार आहे, असं कसं बोलला. लिहिता येणं पत्रावर, कोरं पत्र ज्ञानोबारायाकडे. ज्ञानोबारायानं मुक्ताईची समजूत घातली. मुक्ती चांगदेव याडा नाही, अजूक ध्यानात धर. चांगदेव याडा नाही, त्यानं कोरं दिलं तेच चांगलं झालं. साध्या शब्दात बोलतो, शहाणे माणसं बैठकीत बचबच करीत नाहीत. शहाणे माणसं बैठकीत बचबच करीत नाहीत आणि जे बचबच करते ते तुम्हीच म्हणले शहाणे नाही. कोरपत्र पाठिल्याचं उत्तर, अगं तो हुशारी. कोरिया कागदे उमटे कसोटी, कागदे उमटे, कोरिया कागदे उमटे कसोटी, कागदे उमटे, रंगीताय हाटी कावया, रंगीताय हाटी कावया. कोरिया कागद उमटे कसोटी, हातात पडलं. ताई त्यांना काही लिहिता नाही आलं म्हणून त्यानं कोरं दिलं, आणि ते कोरं दिलं म्हणून चांगलं झालं. नाही करता आलं तर करू नका, पण जे करायले त्याला तरी लिहून ठेवू नका. कोरं दिलं, कोरं. मग ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाईला सांगितली, चांगदेव कोरा या शब्दाचा अर्थ असा आहे, चांगदेव कोरा म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला म्हणायचं कोरा. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जया गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय अतिलोका भाविका ग्रंथार्थिया. या ओवीच्या नंतर कोणी जर अनुस्वार देईल, रस्व करीन, दीर्घ करीन, तर ज्ञानोबाराय म्हणले, तेने अमृताची ताटी जान नरोटी ठेवली. काय अगोदर विठाला म्हणून माझा मराठाच बोल कौतुके, अमृतातेही पैदा जिंके. म्हणून ज्ञानी आहे ज्ञानी. आणि ज्ञान्या लोकाचा अभिमान निरसन करण्यासाठी नाथ महाराज वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान नको म्हणतात. नाही, विचार सागरामध्ये चैतन्य 4 आहेत, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य, कुटस्थ चैतन्य. पण ज्ञानी माणसानं ठराव केला, हे 4 खोल्या केल्यात, हे फक्त मांडण्यासाठी केलेल्या आहेत, पण एकाच खोलीच्या पडद्यामुळं ह्या 4 खोल्या केल्या. जसं तळ्यातलं पाणी, माठातलं पाणी, बकिटातलं पाणी, आपल्याजवळ आलेलं पाणी, पाणी असे एकच विरा. ज्ञानोबाराय वर्णन करतात, पाणी हे एकच. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतचे दिशे उघडे, का माती मृद भांडे जया परी, स्त्री पुरुष नाम भेदे,
शिवपण एकलेनी नांदे जग सगळे आघादे जगी जिये. महाराज म्हणतात सगळं हे एक एक. मग देव देवळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा नको ब्रह्मज्ञान. आम्हाला ते ज्ञान नको. कोणतं? ब्रह्मज्ञान नको. ब्रह्मज्ञान कोणतं आहे? रज्जू सर्पाकार रज्जू सर्पाकार भाष्येले जगदंबर. हे ज्ञान कसं आहे? ब्रह्मिक. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे आणि रज्जूवरी भाषे. हे ज्ञान कसं आहे? ब्रह्मिक. ज्ञानोबरायचा विवर्ताभंग विवर्त तत्वाचा अभंग आहे. हे साते आली या वळगा सारंग धरू नाही तरी संसारू जाईल राया. तिसरं चरण विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जाईल लाया. ज्ञान झालं. ज्ञान ढगाचं ज्ञान झालं. गंधर्वाग्नी सोम भोगिती कुमारी. ज्ञान नुसतं झालं. ज्ञान झालं. कोणतं ज्ञान झालं? ज्ञानोबरायाने सांगितलं अमृतानुभूती. तुम्हाला नुसतं आभाळाचं ज्ञान झालं. काय? आकाशाचे फुलं तोडू ज्ञान झालं नुसतं. आकाशाचे फुलं तोडू सस्याचे शिंग मोडू आणि तळहाताचे केस काढू. तुम्हाला फक्त ज्ञान झालं. पण आकाशाला फुलं नाहीत, सस्याला शिंग नाहीत आणि तळहाताला केस. मग कोणत्याच गोष्टीचं काम नाही. विवर्तवाद. वांजे पुत्र प्रसवाला भीष्म स्त्रीशी पाहणा आला आणि त्याने घरभंगू केला दिगंबराचा. वांजेची आलेका आणि कैशी जन्मपत्रिका. वांजेचा मुलगा कोणी माहिती आहे? वांजेचा मुलगा कोणी? या अभंगातच सांगितलेलं आहे. वांजेचा मुलगा अहंकार. अहंकार वांजेचा मुलगा आहे. आई नाही, वडील नाही. आणि आईन वडील नसल्यामुळं कोणाचा त्याला धाक नाही. मग कुठं गेला की भायाच पुढं धाक नाही ना. अहंकार. आणि ते वांजेचा मुलगा मृगजळाच्या डोहात पोहू लागला. मृगजळाच्या डोहीत पोहू लागला म्हणजे मृगजळाच्या पाण्यात अहंकार पोहू लागला. म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण संसारासारखे पोहू लागलो. काही काही तर पाहता पाहता बुडाले. आणि जे बुडाले ते वर आले आणि ते मला सांगू लागले महाराज तुम्ही लय चांगलं केलं. बुडाले त्यांचा ठाव ना पत्ता. अहंकार बुडून गेला. वांजेची लेखान कैशी जन्मपत्रिका. पत्रिका करायचं काम नाही. म्हणून सर्व गोष्टी मिथ्या आहेत. म्हणून ज्ञानाची गणना करताना ज्ञान आलं की अज्ञान आलं, ब्रह्म आली की माया आलं, शिव आला की शक्ती आली. शिवशक्ती समाविषे नमन केले मी आयशे का रंभ गरबा का शेरी घाला जो. म्हणून तुकोबराय म्हणले नको ब्रह्मज्ञान. ज्ञान नको असं म्हणले नाही.
पण भ्रमित ज्ञान नको. तुम्हाला आम्हाला सगळ्याला सामान्य ज्ञान आहे का विशेष ज्ञान आहे? सामान्य सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान. ज्यावेळेस विशेष ज्ञान होईल, लाकडामध्ये तुम्ही लाकूड उचलून चुलीपर्यंत आणतात, ज्ञान विशेष म्हणून का सामान्य म्हणून? हा, काय म्हणले हे माहित नाही. अव लाकूड उचलून चुलीपर्यंत आणतात, विशेष म्हणून का सामान्य म्हणून? जाऊ द्या, नाही कळत. तुम्ही पहार शेवटायला नेतात, हातात धरून नेतात का नाही? हा, हातात धरून नेतात. बरं, शेवटी त्यांना त्या टोकाला लांब लाल होती ती, मग या टोकाला तुम्हाला धरायला काय हरकत आहे? हा, इकडे टोकाला धराव ना, टोक तर तिकडचं आहे ना लाल. तिकडं विशेष रूप सुद्धा इकडं सामान्य विषयात. आता मी या वायरला धक्का लावला, या वायरला मला नक्की माहिती आहे याच्यात काही नाही. मला नक्की माहिती आहे याच्यात काही नाही. ते साऊंड सिस्टम म्हणून म्हणा, तू याला नको धरू, तू याला धर. विशेष स्वरूपात आणि सामान्य स्वरूपात. म्हणून नाथ महाराजांना सांगितली, देवा तुला माझं मागणं आहे, तुझ्याकडे माझी विनंती आहे. अनेक मागणे नाही नाही देवा, बाकीचं काही मागत नाही. लय नाही लय नाही लय नाही मागत, पोटापुरते देई देवा. मग काय मागितलं? अभंगाच्या भक्ती प्रेम ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा, प्रेमावी ज्ञान नको देवा. म्हणून देवापुढे मागणं मागितलं. काय मागावा, कुणाला मागावा, किती मागावा? तुझा वीस दान
विसरण व्हावा. सुंदर गोड प्रमाणे तुझा विसरण व्हावा. विसरतो विसरतो न पडावा माझ्या देवा माझी विसरतो न पडावा माझ्या देवा माझी विसरतो शेवटची विनावनी संत जनी परस विसर देवा माझा विसर पडू देऊ नये. विसर पडण्यामुळं परिणाम काय झाला ऐका. विसरली तया तोरदानी विसरली तया तोरदानी तया तोरदानी विसरली तया तोरदानी कतीला खाली तवरसीया खाली तवरसीया कतीला खाली तवरसीया. विसरलं मनुष्य विसरलं. विसरला की संपलंच. कशाचा विसर आहे माणसाला. कशाचा विसर हा खरा तर तेच आहे ना. देह मी नसरे उरला उरे विठ्ठल. देहाचं स्मरण आहे. देहाचं स्मरण आहे आणि देवाचा विसर आहे. ऐका दृष्टांत. शिव आहेत याचं विस्मरणे. शिव येत याचं विस्मरणे आणि मेंढा येत याचं स्मरणे. शिव असताना मेंढा असं स्मरण झालं म्हणून मार खावा लागला. मार खावा लागला. विसरली तया थोर झाली हानी. विसरली. तुम्ही आम्ही सर्वजण पंढरपूरला जाणारी माणसे. पंढरपूरला समजा नवीन एखादा गेला आणि दिंडी सोडून जर पाणी घ्यायला गेला आणि दिंडी पुढं गेली त्याची त्यालाच विचारा. फोन तर लागत नाही, त्याच्याकडे कोणी येत नाही आणि याला ते सापडत नाही. विसरल्यावर बाजारात विसरू द्या, घरी विसरू द्या, कुठेही विसरू द्या, एक करायला पाहिजे. ज्ञानोबरायाच्या पालखीच्या चोपदारानं सांगितलेलं आहे गणित. विसरलेल्या माणसानं काय करावा. ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या चोपदारानं सांगितलेलं आहे आरती होताना तशी आरतीची ना आपली भेटत नसती, त्यामुळं प्रश्नच नाही. दिंडीची आरतीची महाराजाची आपली भेट नाही. आपली भेट फक्त पंक्ती बरोबर, कारण आपण भाग्यवान आहेत. एक तर ठेपा चुकत नाही.
उलट दिंडीवाल्याला म्हणते तिकडे कुठे चाललात इकडे या ना. हा करीना पुले जतन याचा धरीना भीमा. साधे प्रमाणे त्या चोपदारानं सांगितलं हरवलेल्या माणसानं काय करायचं. हरवलेल्या माणसानं जिथं हरवलाय त्या जागेवर थांबत जावं. हरवलेल्या माणसानं ज्या जागेवर हरवलाय त्या जागेवर थांबत जावा. त्याचं कारण ज्यांना तो सापडायचा आहे त्याला ते सुलभ जातं. जे सापडायला येणार आहेत हे त्यालाच सापडायला चाललंय. कधी मिळ लागल. म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्याला विसरे विसर. न मना देह माझा मग भरवसा कळे. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अमरा हा खरे की पहा खोटे हे. न मना देह माझा मग भरवसा कळे. म्हणून त्या देहाचं आणि आत्म्याचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. देहाची भूमिका काय आहे, असं जड दुःख हे ज्ञान झालं पाहिजे. आणि तुमचं आमचं स्वरूप काय आहे, सच्चित आनंद हे ज्ञान झालं पाहिजे. आणि हेच नाथ महाराजांना मागितले. म्हणून नाथ महाराज म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आता संदर्भ आहे का. ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा असं नको देऊ देवा. पण भक्ती विना प्रेमा विना ज्ञान नको देऊ देवा. त्या ज्ञानाला जोड भक्तीची पाहिजे. पुढे भक्तीने ज्ञानाला भक्तीची जोडी. भक्ती विना ज्ञान आंधळ. भक्ती विना ज्ञान किंवा सती वेळ. भक्ती विना ज्ञान किंवा सती वेळ. भक्ती विना ज्ञान जीवा वेळ. नाथ महाराजांच्या गाथ्याप्रमाणे अभंग आहे. भक्तिविना ज्ञान दिवसती वेळे. भक्तिविना ज्ञान गिवशिती वेडे. मूळ नाही तिथे. वा. जिथं मूळ नाही, भक्तीशिवाय तुम्हाला ज्ञान सापडणार नाही. भक्ती जर केली तर ज्ञान सापडेल. नाथ महाराजाचं प्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना तर असं सांगितलं, माये आधी कन्या जन्मली. माये आधी कन्या जन्मली, तिच्या लग्नाची आईने केली. माईच्या आधी लेक जन्मली असं शक्य नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणते ते बी खोटं नाही. माये आधी कन्या जन्मली. कन्या भक्ती, माय ज्ञान, पुढे भक्तीने धरले हाती. भक्ती जर श्रेष्ठ जर असेल ना तर ज्ञान तुम्हाला येतं. सांगू, नुसतं ज्ञानी माणसाला एखानबार ज्ञानोबा आहे म्हणले अहंकार आडवा येतो. हाय ओ ज्ञानेश्वरी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले.
अहंकार त्यांच्या पाठीमागे लागतो. अशी ओवी आहे. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचली, नवल अहंकाराची गोटी. त्या ज्ञानाचं एक नवल आहे नवल. काली एक नवल देखिले बाई, काली एक नवल देखिले बाई, मुंगीने केली हातीशी लढाई, मुंजाचा कान धरोनीची माई, घरो घरी खात बसे. नाथ महाराजाचं प्रमाण. काली एक नवल देखिले, नवल पाहिलं काय? आळसाण्याचं पाणी, वड्याचं पाणी, उलट पाणी वाहू लागलं. काली एक नवल देखिले भाई, नवल पाहिलं. म्हणले लढाई केली लढाई. कोणी? मुंगीनं. मुंगी, मुंगी लहान आहे, लहान मुंगी. हत्ती केवढा आहे? हा, हत्ती 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 नाही पाहिलं बाबूराव? हा, मापले एवढं हत्ती. हत्ती हत्ती खूप मोठा. सांगू, त्या एवढ्या मोठ्या हत्तीला वाघाची भीती नाही, शिवाची भीती नाही, कोल्याची भीती नाही, कोणाचीच भीती नाही. त्या हत्तीला हा काय म्हणले? त्या हत्तीला भीती मुंगीची, मुंगीची भीती. पण ती मुंगी साधी नाही ना. हा, ती मुंगी 4 ठाण्याला राहिलेली. ती मुंगीची भीती आहे त्या हत्तीला. मुंगी या शब्दाचा अर्थ नाथ महाराजांना सांगितलाय. सद्गुरूच्या उपदेशानं पुनीत झालेली वृत्ती त्याला म्हणायचं मुंगी. मुंगी. आणि गुरुजवळ राहणाऱ्या मुंगीनं हत्तीला पाळलं म्हणजे अहंकाराला पाळलं. गुरुजवळ राहणारे माणसं, देवाजवळ राहणारे माणसं हत्तीला पाडतात म्हणजेच अहंकाराला पाडतात. सस्यानं सिंहग्राशीला बेंडूक आलेलो ते मुंगी. ती वृत्ती आहे वृत्ती. आणि त्या वृत्तीनं अहंकार रूपी हत्तीला पाडलं महाराज म्हणतात सद्गुरूच. म्हणे हे ज्ञान आहे ज्ञान. भ्रमित ज्ञान, विपरीत ज्ञान, स्वरूप ज्ञान, परोक्ष ज्ञान अनेक प्रकारे. म्हणून नाथ महाराजांना विनंती केली, देवा भक्तीशिवाय ज्ञान आंधळ आणि वैराग्याशिवाय ज्ञान पांगळ. ज्याशी नाही पंख पाये त्याने करावे ते काय गा. पंख नाही आणि पाय नाही, पंख वैराग्य नाही. भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग, भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग, भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग, भक्तीचे नमन वैराग्य तो प्रेम काय भक्ती ते नमन. भक्ती ते नमन
वैराग्य तो त्याग. त्याग म्हटले त्याग. वैराग्याला त्याग म्हटले. भक्तीला नमन म्हटले. जगामध्ये फिरण्यासाठी आपल्याजवळ ज्ञान कमी असलं तरी चालं, वैराग्य कमी असलं तरी चालं, भक्ती थोडी कमी असली तरी चालं, पण आपल्याला फिरण्यासाठी जगामध्ये सगळ्यात गोष्ट महत्त्वाची नम्रता हवी. नम्रता हवी. नम्र झाला भूता देणे कोंडिले अनंत. म्हणून भक्तीशिवाय ज्ञान नको, वैराग्याशिवाय ज्ञान नको. त्याग आहे त्याग. काय नाथ महाराजांनी चिरंजीव पदात सांगितलं? मने नरदेव किमर्थ निर्मिला तो म्या विशेष स्वार्थी लाविला. तिथा परमार्थ हातीचा गेला करी वाहिला विचार. ऐसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य येता याच्या हाता. त्या वैराग्याची कथा सांग आता ऐके. कोणतं वैराग्य? करपट वैराग्य, मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, कुटुंबाचा त्याग. कुटुंबाचा त्याग केला जव राग नाही गेला. कुटुंबाचा त्याग केला. घरदार व खोटे तेजू म्हणती तर शरीर आयशे द्वार. अरे सगळं सोडले ना, गाव सोडले ना, घर सोडले ना, मग त्या पद्धतीनं राहा, त्या पद्धतीनं राहा. आणि वैराग्य आपोआप येत असतं, आणावं नाही लागत. वैराग्य येत असतं, आणावं नाही लागत. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत अग्नी, अग्नी ज्वाळ जायसा. विवेकासहित वैराग्य. ज्ञानी पुरुषाचं वैराग्य वेगळं, तुमचं आमचं वैराग्य वेगळं. घरी भांडणं होणं, घरी भांडणं होणं आणि मठात जाऊन बसणं. महाराजाला आनंद होतोय, कधी नाही येत, बसा 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 बसा. कधीच कवा येत नाहीत म्हणून दूध आणा, साखर पत्ती, चहा हे ते. यायचं तर जमलंच. इतकी अवस्था म्हणलं. बोलणं बसणं दुपारही झाली तरी हे तिथंच. नंतर घरून फोन आला, मला याचं नाही, मला याचं नाही. वैराग्य. दोन वैराग्य, तीव्र वैराग्य, मंद वैराग्य. नथुराव महाराज केहळकर सांगायची, मुलीला चांगलं घर मिळत नाही असं पुण्य नाही, पण तिच्यापेक्षा चांगलं मिळत नाही इतकं तिच्याजवळ पाप नाही. तिला लेकरं होत नाही तितकं पाप नाही, पण चांगले लेकरं होत नाही तितकं पुण्य नाही. चांगले लेकरं होत नाही तितकं पुण्य नाही, पण चांगले लेकरं शिक्षण शिकत नाहीत इतकं तिच्याकडे पुण्य नाही. ही कोटी रात्रभर चल. म्हणून पुण्य लागतं. वैराग्य टिकवण्यासाठी सेवा घडावी लागती, भक्ती टिकवण्यासाठी सेवा घडावी लागती, आणि ज्ञान टिकवण्यासाठी हे ज्ञान. आळंदीचे मधुकर महाराज शिंपी सांगायचे, जोग महाराज संस्थेत 4 वर्ष राहताना मधुकरी खातान, आणि काही जर नाही केलं तर पोट फाडून अन्न बाहेर येईल. त्याचा विद्या अभ्यासच झाला पाहिजे, विद्या अभ्यासच झाला पाहिजे. म्हणून श्रेष्ठ अन्न सांगितलेलं आहे मधुकरीचं. मधु गोड, कर हात. गोड हातानं दिलेलं अन्न विशेष पद्धतीचे. म्हणून ज्ञानदाने, अन्नदाने, सुवर्णदाने, भूमिदाने, गोदाने, आणि सगळ्यात श्रेष्ठ दान जर असन तर ते ज्ञानदाने. म्हणून भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. का? त्या ज्ञानामागे सतत अहंकारे. मग अहंकार जाण्यासाठी काय करावं लागतं? प्रेम सुख
ज्ञान नको, वैराग्य नको, हा? 3 चाली त्याला काय उशिरी विठोबा कुमार गोविंद महाराज त्यांना साथ करतील. करंडे महाराज राम. ए, बसा 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 भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझे, अभिमान नित्य नवा दया माझे, प्रेम सुख देवी, प्रेम सुख देवी, प्रेम सुख देवी, प्रेम सुख देवी. अभिमान नित्य नवा दया मागे, अभिमान नित्य नवा दया मागे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान रे. प्रेमाविन नाही समाधान, समाधान प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान,
ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. ज्ञान नको, वैराग्य नको, बाकीच्या सगळ्या गोष्टी नको. नको असं नको, पण भक्तीची जोड असन, प्रेमाची जोड असन, त्याला प्रेमाची जोड असन तर ते ज्ञान आपल्यापाशी टिकतं. म्हणून प्रेम महत्त्वाचं आहे. काय नाथ महाराजाचं प्रमाण? प्रेमाविना भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचून काय. मोले घातले मोले घातले रडाया तुकोबरा नाही आसू आणि माया. सासूसाठी रडे सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. देवा कारणे भावत अस्मा फारशे न लगे द्यावे वित्त. प्रेम पाहिजे. प्रेम जर नसेल, सांगू, सगळ्या गोष्टी देणं हे आपलं काम, पण प्रेम हे कोणाचं देणं आहे? प्रेम हे कोणाचं देणं आहे? प्रेम देवाचे देणे. प्रेम हे देवाचं आहे. काही नसू द्या, फक्त प्रेम असू दे. एखाद्या वेळेस एखादा मनुष्य आजारी पडला, इकडचे लोक त्यांना फोन करतात, पैसे आणू नका, कोणत्या गोष्टी आणू नका, फक्त 2 शब्द बोलायला या, प्रेम द्यायला या. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेमच. जुने लोक आदरानं आपल्या घरी पाहुणा आला की अगोदर रामराम घालायचे. प्रेमाची भूमिका आहे, प्रेमाची. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आणि प्रेमामध्ये समाधान. तुम्ही दुसऱ्याला जर प्रेम दिलं ना, तुम्हाला समाधान होतंय आणि त्यालाही समाधान होतंय. कधी कधी तसंच करायचं. आपल्याला नाही आलं ते म्हणला की त्याच्या पुढे माईक करायचं, प्रेम सुख देई. आपल्याला हे नाही आलं की त्याला म्हणायला लावायचं, त्याला नाही आलं की त्यानं त्याला म्हणायला लावायचं. सगळ्यात एकता ठेवायची आणि प्रेम ठेवायची. प्रेम फार महत्वाचं, बाकीचं काही देऊ नका. तुका म्हणे देवा
तुका म्हणे देवा प्रेम भक्ती दे. भजन जरी केलं प्रेम पाहिजे, कीर्तन केलं प्रेम पाहिजे, जेवण केलं प्रेम पाहिजे, बैठकीत बसला प्रेम पाहिजे, स्वयंपाक करताना प्रेम पाहिजे. आणि प्रेमानं सगळंच गोड होतंय. प्रेमानं सगळंच गोड होते. आणि सगळी माणसं जोडली जाती ती फक्त प्रेमानंच. आणि सगळे माणसं जोडण्याची ताकद फक्त याच धर्ममंडपात आहे, दुसरीकडे नाही, दुसरीकडे नाही. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. तुम्हाला समाधान जर पावायचं असेल तर, समाधान जर पावायचं असेल तर काय करा? मंत्र ध्यानात धरा. समाधान व्हायचं असेल तर मंत्र ध्यानात धरा. रांडव नका राहू तुम्ही पाहुणी करावर, रांडव नका राहू तुम्ही पाहुणी करावर, आणि तेने तुम्ही सुखी व्हाल आहो मरण बर. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त करायचं असेल तर गळ्यात पवित्र माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि 2 शब्द प्रेमानं बोला. तुमचं जीवन सुखी होईल आणि समाधान होईल. यालाच म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. आणि प्रेम जर नसेल तर ते ज्ञान कसं असतंय? रांडवेने जेवे शृंगार पै केला. नुसता शृंगार करून चालत नाही, त्याच्यामध्ये महत्वाचा अलंकार, गळ्यात मंगळसूत्र पाहिजे. चाल किती चांगली म्हणली याला महत्व नाही, गळ्यात माळे का, गळ्यात माळे हे महत्वाचं नाही, ते वागायला चांगलं आहे का, आचरण शुद्ध आहे का. ज्याचे चरण, ज्याचे चरण त्याचं आचरण शुद्ध. म्हणून रांडवेने जेवे शृंगार पै केला, प्रेमा विना झाला ज्ञानी तैसा. विद्वेषी शृंगार व्यर्थ केला, शृंगार किती, कपडे कोणते महत्वाचं नाही. 3 गोष्टी ध्यानात धरा. वेश वारकऱ्याचा असावा, वेश वारकऱ्याचा असावा, लक्षण वैराग्याचा असावा, आणि नजर मुमुक्षाची असावा. 3 गोष्टी ज्यांच्याकडे येतात. रांडवेने जेवे शृंगार पै केला, प्रेमा विना झाला ज्ञानी जायचा. एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवे सुरवड. अनुभवाची माणसं आहेत ते याला सगळी जाणतील. विठोबा ज्ञानेश्वर